वेळ आणि कामाच्या बाबतीत मी अतिशय तत्पर असतो. बारामती येथील भाषणात मी जे काही बोललो ते सर्वांनी ऐकले आहे. तथापि त्यावरून टीका टिप्पणी करणे योग्य नाही. गरज असेल तेव्हा शेतकरी पहाटे किंवा सकाळी लवकर शेतीवर जरूर जातो, पण 12ही महिने तो काही सकाळी किंवा पहाटे शेतीवर जात नसतो. माझ्याही बाबतीत तसेच आहे. गरज असेल तेव्हा मी दिवस रात्र देखील पाहत नाही. माझ्या बोलण्यात आणि कृतीत कधीही फरक नसतो. हे नाशिक जिल्ह्याला अवगत असले तरी भविष्यात महाराष्ट्राला देखील अवगत होईल, असे मत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलेत. शिर्डी येथे पक्षाच्या अधिवेशनासाठी जात असताना पत्रकारांशी अनौपचारिकपणे चर्चा करताना ते बोलत होते. बारामती येथील एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत माणिकराव कोकाटे यांचे भाषण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले. त्या भाषणाची सर्वत्र मोठ्या प्रमाणावर स्तुती केली जात आहे. अभ्यासपूर्ण भाषणाने अनेकांची मने जिंकलीत. परंतु नेहमीप्रमाणे समाज माध्यमात मी उशिरा उठतो या वाक्यावर नको तेवढा भर देण्यात आला आहे. म्हणूनच उदाहरण म्हणून पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख मी केला. त्यास अजितदादांसह संपूर्ण सभागृहाने देखील मनसोक्त हसून दाद दिली. यावरून आवश्यकता असेल तर मी केव्हा उठू शकतो आणि कामाला लागतो हे महाराष्ट्राला अवगत करण्याची माझी भूमिका होती. आजही संपूर्ण महाराष्ट्रात सकाळपासून दौऱ्याला सुरुवात केली जात आहे, तर रात्री उशिरापर्यंत विविध ठिकाणी कार्यक्रम सुरू असतात. कार्यकर्ते देखील ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर असतात. या सर्वांची देखील मने सांभाळावी लागतात, कारण त्यांनी देखील माझ्या राजकीय जीवनाला मोठ्या प्रमाणावर हातभार लावलेला आहे. अशा वेळी वेळ आणि काळ पाहावी लागत नाही. अनेक धार्मिक कार्यक्रमात तर मी पहाटेच हजर असतो, परंतु त्याचे मार्केटिंग करण्याची मला गरज भासत नाही. राजकीय जीवनात एक ठराविक वर्ग नेहमी नकारात्मक अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करीत असतात. त्यातीलच हा एक प्रकार आहे. प्रत्येक व्यक्ती गरजेनुसार सकाळ संध्याकाळ रात्री काम करीत असतो. त्यात कोणीही अपवाद नाही, मी देखील नाही. गरज असेल त्यावेळी प्रत्येकजण आवश्यकतेनुसार काम करीतच असतो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विकास कामासाठी मन लावून काम केले जात आहे. अशा वेळी वेळ व काळ पण पाहिले जात नाही. जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक समस्या सोडविण्यासाठी आता पूर्णपणे झोकून देऊन काम करीत आहेत. येत्या काही दिवसात महाराष्ट्रात त्याबाबतीत कृषी खात्याला जनता धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही. ज्या खात्याची जबाबदारी आपल्याला दिली आहे त्याला न्याय देण्याचं काम आपल्याकडूनच होईल, अशी ग्वाही देखील मंत्री कोकाटे यांनी दिली आहे.